आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या आपल्या वाचू आनंदे या सदरामध्ये आपण आमंत्रित केलं आहे श्रोत महेश कुलकर्णी सर यांना. नमस्कार. जे संचालक आहेत सावरकर IAS स्टडी सर्कलचे, तसंच ते उपसंपादक आणि सोशल मीडिया हँडल करतात राष्ट्रकूट मासिकाचे. महेश सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. तर वाचू आनंदे हा आपण नवीन कार्यक्रम सुरू केला आहे. त्याच्या अंतर्गत आपण ज्या वाचकांना जे पुस्तक आवडतं त्याविषयी आपण या सदरामध्ये चर्चा करतो. तुम्हाला ते पुस्तक का आवडतं, त्यातला कुठलं सदर तुम्हाला जास्ती भावतं आणि ते पुस्तक जनरली का आवडतं आणि तुम्ही कुठल्या लेखकांना फॉलो करता, असं एकंदरीत आपण एक मुलाखत घेतो त्या पुस्तकाच्या निगडीत अशी. तर मला सुरुवातीला तुम्ही आतापर्यंत बरीच पुस्तकं वाचली असाल आणि तुम्हाला सावरकरांविषयी विशेष प्रेम आहे. तर त्यांचं साहित्य असं विपुल आहे, म्हणजे त्यांनी बरंच हिंदुत्वाबद्दल तर बरंच भरभरून लिहिलेलं आहे, पण इतरही त्यांचं ग्रंथसंपदा खूप छान आहे, विस्तृत अशी आहे. तर त्यात तुम्हाला भावलेली कविता किंवा एक गद्य लेखन, हे कुठलं पुस्तक तुम्हाला आवडलं त्याविषयी थोडंसं सांगा. सावरकरांचं खंड खूप आहेत, म्हणजे ते व्याख्यानाचे त्यांच्या जे पुस्तकाचे खंड आहेत ते भरपूर आहेत. परंतु आता आपण जे बोलूया तर ते 6 सोनेरी पाने या नावाने प्रसिद्ध असणारं पुस्तक आहे. संपूर्ण नाव आहे भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने. तर आपण आता या पुस्तकाबद्दल बोलूया. हे मला खूप आवडलेलं पुस्तक आहे आणि ह्याच पुस्तकाच्या अनुषंगाने म्हणजे ह्याचं एक जसं आपण म्हणतो सारांश रूपाने त्यांनी एक गीत लिहिलेलं आहे. ते म्हणजे अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा. तर ही ह्या पुस्तकाची समरी, म्हणजे आजकाल बऱ्याच जणांना वाचायला आवडत नाही. खरं तर आपण प्रयत्न ह्याच्यासाठी केले पाहिजेत की संपूर्ण पुस्तक वाचा. समर्थांचं अतिशय सुंदर वाक्य आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्यामुळे जे पुस्तकात म्हटलेलं आहे सर्वोत्तम आहे ते सगळ्यात पहिलं, मग सारांशावरती. तर या दृष्टीने 6 सोनेरी पाने ह्या पुस्तकाबद्दल मला बोलायला आवडेल आता. वा, नक्कीच. आणि ते पुस्तक तुम्ही कधी वाचलं, म्हणजे तुम्ही शाळेत असताना वाचलं, कॉलेज महाविद्यालयात असताना मी वाचलं होतं पहिल्यांदा. परंतु हे पुस्तक असं आहे की एकदा वाचून समजत, त्याचं परत वाचन. आणि दुसरी गोष्ट असते ते म्हणजे वयानुरूप आपले दाखले बदलत जातात. विशेषतः जसं म्हणजे मी काही इतिहासाचा अभ्यासक नाहीये, माझं एज्युकेशन जे आहे ते सायन्सचं आहे. पण ज्या वेळेला मी हे पुस्तक वाचलं त्याच्यानंतर इतिहासामध्ये पण चांगला इंटरेस्ट निर्माण झाला. आणि नंतर जसे इतिहासाचे बरेच मोठमोठे दाखले मी वाचायला सुरुवात केली, त्याच्यानंतर लक्षात आलं की हे पुस्तक खरं तर अतिशय अप्रतिम आहे. म्हणजे पहिल्यांदा वाचताना असं वाटतं की काहीतरी अतिरंजित लिहिलेलं आहे की काय, परंतु जेव्हा त्याचे दाखले मिळतात, इतिहासातल्या अन्य समर्पक गोष्टी मिळतात, त्याच्यानंतर कळतं की पुस्तक अप्रतिम आहे, अतिशय अभ्यासपूर्ण. आता सावरकर लिहिणार म्हटल्यावर प्रश्नच नाही. विशेषतः अंदमानाची शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यावेळेला तर त्यांची प्रगल्भता आधी जी होती ती आधी वृद्धिंगत झाली, जास्त तीक्ष्णता आली, धार आली असं म्हणू आपण. तलवारीला जशी धार येते तसं त्यांच्या लेखनाला धार आली. आणि मला वाटतं त्यांचं एकच पुस्तक नाही, बऱ्याच पुस्तकांवर आपण वेगवेगळे एपिसोड्स किंवा वेगवेगळे हे भाग करू शकतो. पण त्यातलं तुम्ही जे आवडलेलं पुस्तक म्हणताय त्याविषयी 6 सोनेरी पानं, त्याविषयी नक्की सांगा की नेमकं तुम्हाला का भावलं ते पुस्तक. बघा, ज्या वेळेला इतिहासाचं वाचन केलं जातं शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, आज जो इतिहास शिकवला जातो तर त्या इतिहासामध्ये एक मोठी त्रुटी ही आहे की इतिहास हा परकीय आक्रमकांच्या दृष्टिकोनातून शिकवला जातो. मुळामध्ये कसं झालेलं आहे की आमच्याकडे पण इतिहासाचं लेखन झालेलं आहे, परंतु ब्रिटिश राज्यामध्ये ब्रिटिशांनी जो इतिहास लिहिला, आता उदाहरण द्यायचं झालं तर मराठ्यांचा एवढा समृद्ध इतिहास आहे, परंतु आम्ही स्टँडर्ड कोणाला म्हणतो तो ग्रँड डफने लिहिलेला इतिहास. आता ग्रँड डफ हा बोलून चालून इंग्रज आहे, त्यांनी त्याच्या बाजूने इतिहास लिहिलेला आहे. तर हे आपल्याला समजून येत नाही. आपण या लोकांना एकदम तटस्थ मानतो, सगळ्यात मोठी चूक आहे मानतो ते नाहीत. आणि म्हणून इथे इतिहासाचं एक भारतीयांच्या बाजूने लिखाण करणं हे आवश्यक आहे. एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग मुख्य पुस्तकावर जाऊया. की जसं 1857ला जे काही झालं ते इंग्लिशमध्ये सांगताना इट वॉज अ म्युटिनी ऑफ सिपॉय. मराठीमध्ये म्हणतो आपण शिपायांचं बंड होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर हा भारतीयांच्या वतीने पहिला माणूस आहे की ज्यांनी सांगितलं की हे म्युटिनी ऑफ सिपॉय नाही, हे शिपायांचं बंड नाही, तर हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर आहे. आणि सावरकरांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं. आणि एवढंच नाही तर इंग्लंडमध्ये त्याचा त्यांनी रौप्य महोत्सव साजरा केला.
हे सगळ्यात महत्वाचं काम आहे त्यांचं. तर अशा रीतीने म्हणजे ज्याच्याकडं इतिहासाची दृष्टी आहे अशा माणसाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्या दृष्टीने आपण 6 सोनेरी पाण्यांचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे असं वाटतं. हा, पण 6 सोनेरी पानं म्हणजे 6 वेगवेगळे विभाग त्याच्यामध्ये आहेत, तर ते कोणकोणते आहेत आणि तुम्हाला ते उलगडताना काय अनुभव आला? ओके. बघा, आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालो. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पण इथं मला नमूद करावं वाटतं की हा जो स्वातंत्र्य दिन आहे हा इंग्रजांपासून भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आहे. तर सावरकर याला एक सोनेरी पान म्हणतात. 6वं सोनेरी पान ते हे आहे त्यांचं. म्हणजे याच्या आधी 5 वेळा पण आपण शत्रूच्या अंकित होतो की काय, आणि मग असे काही शत्रू आहेत की ज्यांची आम्हाला माहितीच नाहीये. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ग्रीक लोकांनी भारतावर आक्रमण केलं होतं. शाळेमध्ये आपल्याला शिकवतात की अलेक्झांडर भारतावरती चालून आला होता. अलेक्झांडर हा जगज्जेता होता आणि बरीच वर्णनं त्याची केलेली आढळतात. पण प्रत्यक्ष इतिहास हा वेगळा आहे. आता आपल्याकडे असं मानलं जातं की गोऱ्या लोकांनी काही केलं तर ते स्टँडर्ड, आम्ही जर काही बोललो तर ते स्टँडर्ड नाही. आता जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठामध्ये संशोधन चालू आहे की अलेक्झांडर परत का गेला, आता आम्ही त्याच्यावर विचार करायला सुरुवात करतो. तर तसं आहे की अलेक्झांडर हा बियास नदी ओलांडून आलाच नाहीये. तुम्ही नकाशामध्ये मानचित्रामध्ये जर बघितलं तर बियास नदी तुम्हाला बघायला मिळेल. तर अलेक्झांडर हा बियासच्या पश्चिम किनाऱ्यावरूनच परत गेलेला आहे. आता तुम्ही नकाशामध्ये बियास नदी कुठे आहे ती शोधून बघा आणि मग लक्षात येईल की अलेक्झांडर हा आजच्या भारतात पण आलेला नाहीये. म्हणजे त्यावेळच्या भारतात, पण दुर्दैवाने तो आता पाकिस्तान आहे. तर तिथूनच तो परत गेला, सिंधू नदीतून तो परत गेलेला आहे. मग सावरकर त्याचं वर्णन संपूर्ण करतात की अलेक्झांडर हा मोठा होता. लक्षात ठेवा, सावरकर शत्रूचा उपमर्द करत नाहीत, शत्रूचं पूर्ण मूल्यमापन करतात, पण त्याला डोक्यावर पण बसवून घेत नाहीत. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे. आणि इतिहासाचे दाखले, सावरकर हे इतिहासाचे दाखले देऊनच लिहितात. आता उदाहरणार्थ प्लुटार्क नावाचा इतिहासकार आहे जो ग्रीकांचा इतिहासकार आहे, त्यांनी अलेक्झांडर बद्दल सगळं दिलेलं आहे. तर त्याच्याच दाखल्यातून त्यांच्याच गोष्टी देत देत सावरकर संपूर्ण अलेक्झांडरच्या स्वारीचं वर्णन करतात आणि ती कशी फसली आणि त्याचा अंत हा कसा झालेला आहे. आणि मग एक महत्वाची गोष्ट आहे की इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो त्याला ॲसिमिलेशन. तर तो शब्द हा इथं सावरकर वापरतात. सात्मीकरण म्हणतो आपण की ग्रीकांना आम्ही कसं गिळून टाकलं, सात्मीकृत करून टाकलं. आता इथं एक महत्वाचा मुद्दा येतो, ते म्हणजे अशी फार कमी राष्ट्र आहेत जगामधली की ज्यांचा इतिहास प्राचीन आहे आणि प्राचीन इतिहास असताना सुद्धा त्या राष्ट्रांवर परकीयांचं आक्रमण झालेलं नाही. तर अशी राष्ट्रच नाही. तुम्ही शोधून बघा, आपला सख्खा शेजारी चीन, तो किती जुना आहे ते प्राचीन या शब्दामध्येच कळतं. पण त्यांच्यावर मंगोलांची आक्रमण सतत झालेली आहेत किंवा जपाननी त्यांच्यावर आक्रमण केलेली आहेत. म्हणून चीन दुबळा ठरत नाही. महत्व कशाचं आहे की त्या मंगोलांच्या आक्रमणाला प्रतिबंध चीन्यांनी कसा घातला. ती द ग्रेट वॉल ऑफ चायना जी काय म्हणतात ती बांधली आणि त्यांनी चीन्यांनी मंगोलांना प्रतिकार केला. जपान्यांच्या आक्रमणानंतर जपानला हरवलं, नो डाऊट, त्याच्यात चीनचा सहभाग नव्हता, पण चीन परत उभा राहिला. हे सगळ्यात महत्वाचं. तसं तुम्ही जगाच्या इतिहासात बघा तर जी काही मला 3000 वर्षापूर्वीची राष्ट्र मिळतात त्याच्यामध्ये इजिप्त आहे, मेसोपोटेमिया नावाचं राष्ट्र आहे, किंवा अशी जी काही संस्कृती मिळतात त्या आज अस्तित्वात आहेत का, जशाच्या तशा. महत्वाची गोष्ट आहे, इजिप्त हा आहे पण आज त्यांचे ते फॅरो, मृत्यूनंतरचं जीवन, पिरामिड उभारणं हे काहीही चालू नाहीये. जेव्हा भारत हा 3000 वर्षांपूर्वी जसा होता तसाच आज आहे. भारतीय संस्कृतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर आम्ही आक्रमकांना पचवलं, आक्रमकांना आमच्यासारखं केलं आणि ते आमच्यात असे मिसळून गेले की कदाचित आपले पूर्वज सुद्धा परकीय असू शकतात, आहेत असं म्हणत नाही. तर सावरकरांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ही वर्णनं केलेली आहेत की ग्रीकांची आक्रमण, त्यातलं पहिलं आहे सिकंदराचं, आम्हाला एवढंच माहिती आहे. पण त्याच्यानंतर मिनॅंडर आणि डिमिट्रियस असे 2 ग्रीक भारतावर चालून आले होते. हे चक्क अयोध्येपर्यंत येऊन पोहोचले होते. ह्यांना कशा रीतीने हरवलं. यानंतर काही नोमॅड्स आहेत, म्हणजे ज्याला भटके लोक म्हणतात. तर असा बराच मोठा जगाचा भाग त्यावेळेला भटक्या लोकांचा होता, टोळीवाले म्हणतात. विशेषतः एक इसवी सनाच्या आसपासची गोष्ट आहे की एक छोटंसं हिमयुग आलं होतं. मी छोटंसं म्हणतोय, हे सुमारे 400 वर्ष टिकलं होतं. कारण बरीचशी हिमयुग जी आहेत ती मिलियन इयर्स मध्ये टिकलेली आहेत. त्या तुलनेत 400 वर्ष म्हणजे छोटं. पण त्यामुळे काय झालं की उत्तर ध्रुवापासून जो बर्फ खालती येत होता तो वितळून गेला नाही
आणि त्यामुळे इकडच्या प्रदेशात राहणारे जे टोळीवाले आहेत ते डिस्प्लेस होऊन भारतावर आणि युरोपवर दोन्ही ठिकाणी चालून गेले. पैकी भारतावर जे आले चालून त्यांनी प्रदीर्घ काळ भारतातल्या भूभागांवर राज्य केली. विशेषतः युक्रेन जो भाग दिसतो आपल्याला आज नकाशामध्ये जरा चर्चेचा भाग आहे, तर युक्रेन पासून पूर्वेकडचा सगळा जो गवताळ प्रदेश आहे या ठिकाणी शक नावाचे लोक राहत होते, सिथियन्स म्हणतात त्यांना. तर ते भारतावर चालून आले आणि ते आपल्यापर्यंत येऊन राहिले होते. मग आपल्या इथं गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन राजा यांनी शकांचा पराभव केला. ज्या दिवशी त्यांनी शकांचा पराभव केला तिथपासून कालगणना चालू केली. आता आपल्या लोकांचं वैशिष्ट्य बघा कसं आहे की आम्ही शत्रूला सुद्धा सन्मान देतो. ज्या दिवशी कालगणना चालू झाली त्याला नाव दिलं होतं शालिवाहन शक. हा, शालिवाहन शक तिथून, आणि मग उच्चार करताना तो शालिवाहन शके होतो. पण आम्हाला काय होतं माहितीये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एवढं मोठं नाव घ्यायला आवडत नाही. CSMT म्हटलं की काम झालं. तर तसा प्रकार आहे की हळूहळू ते शालिवाहन शके मधला शालिवाहन गायब झाला आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण शके शके शब्द प्रयोग करायला सुरुवात केली. ह्याचाच अर्थ ब्रिटिशांनी लावला की शके म्हटल्यावर शकांशी काहीतरी कालगणनेचा संबंध आहे आणि त्यांनी ह्याचं क्रेडिट दिले कनिष्क नावाच्या एका सम्राटाला, जे नंतर लक्षात आलं की असं काहीही नाही. तर सावरकरांनी ह्या सगळ्याची वर्णनं अतिशय उत्तम केलेली आहेत की शक लोक कशा रीतीने भारतावर चालून आले, ते आक्रमक म्हणून आले आणि पुढं भारतामध्ये ते डिझॉल्व्ह झाले. काही काळ त्यांचं शक म्हणून अस्तित्व होतं. सुमारे 2 ते 3 शतकं ह्या पुढेही ते शक म्हणून राहिलेले आहेत. पण त्याच्यानंतर मात्र ते भारतात अशा रीतीने सात्मीकृत झाले की आज तुम्हाला शक लोकांचा कुठचाही अवशेष मिळणार नाही. कुणीही भारतात तुम्हाला सांगणार नाही की हो मी शकांचा वंशज आहे किंवा माझे पूर्वज शक होते. तर असं, तर ह्या रीतीने त्यांनी ते शकांची वर्णनं आणि मग त्याच्यामध्ये गुढीपाडव्याबद्दल पण त्यांनी काहीतरी दिलेलं आहे. पण मी एवढंच सजेस्ट देईन की हे सगळं स्वतः वाचलं तर मजा येते. तर त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं टेम्प्ट करतो की गुढीपाडव्याबद्दल नक्की मत काय आहे, गुढी उभारावी का उभारू नये याबद्दल स्वातंत्र्यवीरांचं मत काय आहे. तर हे पुस्तक जे आहे 6 सोनेरी पाने किंवा भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने. बरं, आजकाल बऱ्याच लोकांची समस्या अशी आहे की मराठी नीट कळत नाही. त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे संस्कृत उद्भव मराठीत लिहिणारे आहेत, पण त्यासाठी पण आपल्यासाठी सोय आहे. इंग्लिशमध्ये पण ह्या पुस्तकाचं भाषांतर त्यावेळेलाच केलेलं आहे. तर ते आहे 6 ग्लोरियस एपोक इन इंडियन हिस्ट्री. तर या नावाने हे पुस्तक आहे. ह्याचं भाषांतर हिंदीमध्ये पण झालेलं आहे आणि लवकरात लवकर ही जवळजवळ अन्य 12 भाषांमध्ये सुद्धा याचं भारतातल्या भाषांमध्ये हे भाषांतर होणार आहे. savarkarsmarak.com या संकेतस्थळावरती ते लवकरच उपलब्ध होईल. तर आपण अवश्य हे पुस्तक वाचावं. त्याच्यामध्ये मग ही सगळी वर्णनं, म्हणजे जसं पहिलं आक्रमण आहे ग्रीकांचं म्हणजे अलेक्झांडरचं, त्याच्यानंतरचं आक्रमण आहे ते म्हणजे डिमिट्रियस आणि मिनांडर या 2 ग्रीक राजांचं. पण ह्यांना हळूहळू ग्रीक म्हणण्यापेक्षा आपण बोलण्याची पद्धत आहे ती म्हणजे बॅक्ट्रियन ग्रीक, पर्थियन ग्रीक या नावाने त्यांना ओळखलं गेलेलं आहे. कारण याचं कारण काय होतं तर ग्रीकांच्या साम्राज्यामध्ये ते इथं आपल्या बॉर्डरवर म्हणजे आजचा जो अफगाणिस्तान आहे तो अफगाणिस्तान आणि इराणचा पूर्वेकडचा भाग इथं येऊन ते स्थिरावले होते. त्यांच्या मातृभूमीशी संबंध म्हणजे ग्रीस बरोबरचा संबंध हा केवळ गोरे असण्यापुरताच होता, बाकी काही उरला नव्हता. तर त्यामुळं त्यांना मग बॅक्ट्रियन ग्रीक किंवा पर्थियन ग्रीक असं म्हटलं जातं. आणि मग त्यांचा सगळ्यांचा पराभव हा कसा कसा केला गेला. आता आपण जसं मगाशी बघितलं शक लोक, तर त्याच्यामध्ये जे पहिले शक लोक आहेत त्यांची नावं कशी तरी विचित्र आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मोगा, आता हे आपल्यासाठी म्हणजे भारतीय भाषेतलं वाटत नाही. नहापान ही अशी राजांची नाव आहेत. व्हेअरएज जेव्हा शालिवाहन म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी बरोबर ती जेव्हा होतं युद्ध त्यावेळेच्या राजाचं नाव आहे रुद्रदामन. म्हणजे इथे काहीतरी परिवर्तन झालेलं दिसतं. या लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्मामध्ये क्षत्रिय हा त्यांनी म्हणजे क्षात्र धर्म स्वीकारला आणि ते पुढं क्षत्रिय म्हणून भारतामध्ये गणले गेले. तर ह्या ठिकाणी रुद्रदामांचा पराभव हा शालिवाहन राजांनी केलेला दिसतो. आणि गमतीच्या गोष्टी अशा आहेत की डिमॉनिटायझेशन वगैरे जे काय आपण आता म्हणतो तर ते त्यावेळेला पण केलेलं आहे. शकांची नाणी आहे, नहापान राजाची नाणी आहेत जी सापडतात. पण नंतर अशी पण नाणी सापडलीत की त्याच्यावरची नहापानाची प्रतिमा घासून काढली आणि त्याच्यावरती सातवाहनांचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे बहुधा ही नाणी जी परत घेतली असतील त्यांनी आणि ती घासून परत प्रजेला वापरायला दिली असली पाहिजे.
तर असे बरेच प्रकार आहेत. तर हे सगळं वर्णन हे तुम्हाला 6 सोनेरी पाण्यामध्ये मिळेल. आता हे तिसरं पान आहे. म्हणजे पहिलं पान आहे ते सिकंदराचं, हो, दुसरं पान आहे ते म्हणजे डिमिट्रियस आणि मिनांडर यांचा पराभव, ह्यानंतरचं आहे शक लोकांचं. पण हे एवढेच आक्रमक नाही आहेत. तरी पण सावरकरांनी फक्त प्रमुख आक्रमक घेतलेले आहेत. तर याच्यानंतरचं जे आक्रमण भारतावर झालेलं आहे ते चक्क चीन मधून आलेल्या टोळीचं. त्याचं नाव आहे यू ची. म्हणजे चिनी लोकांची आक्रमकता इथे दिसते. कदाचित ते त्यावेळेला चिनी नव्हते, कारण चीन हा पूर्वेकडचा देश आहे आपल्या दृष्टीने. आणि हे जे लोक आले हे साधारणतः आपल्या काश्मीरच्या उत्तरेला एक टकला मकान, डोक्यावरती आहे म्हणून लक्षात ठेवा, टकला मकान असंच नाव आहे त्या भागाचं. हे शीतवाळवंट आहे. तर ह्या प्रदेशातून आणि त्याच्या उत्तरेला असणाऱ्या गवताळ प्रदेशातून हे आक्रमक आले होते. त्यांना भारतामध्ये कुशाण किंवा तुरुष्क या नावाने ओळखलं गेलं. आणि ह्यांनी आक्रमणं केली. पण गमतीची गोष्ट अशी आहे की सुरुवातीचे काहीतरी कुजिला कडफैजीज, भीम कडफैजीज हे अशी नावं असणारे राजे होते. मग हळूहळू त्यांच्यात हुईश्क, ज्युईश्क, मग शेवटचा जो महत्वाचा राजा आहे तो कनिष्क. आता किती राजे झाले बघा, यांची नीट क्रोनॉलॉजी पण इतिहासात उपलब्ध नाही. पण मोस्ट प्रोबेबली कनिष्क हा यांच्याच वंशातला राजा आहे, जो पेशावर, त्यावेळेला नाव होतं पुरुषपूर, पुष्पपूर किंवा पुरुषपूर, तक्षशिलेजवळ होतं. तर तो पेशावरची राजधानी धरून तो बसला होता. आणि हा संस्कृत भाषेचा काय म्हणतात त्याला चाहता होता. त्या काळात ह्या सगळ्या भागामध्ये संस्कृत ही बोली भाषा होती. काही इतिहासाचं नॉलेज नसणारी माणसं बडबडत असतात संस्कृत ही एका विशिष्ट वर्गाचीच भाषा होती. तर तसं नाही, ही बोली भाषा या ठिकाणी सगळी होती. आणि याची प्रेरणा आहे ती कनिष्काची. आता इथं तुम्हाला लक्षात येईल की ही सात्मीकरणाची भावना आहे की हळूहळू हे परकीय आक्रमक जे आलेले आहेत ते भारतामध्ये रुळलेले आहेत आणि भारतामधल्या भाषा त्यांनी स्वतः घेतलेल्या आहेत. आता याच्यानंतर कनिष्कांनी बौद्ध धर्मामध्ये महायान बौद्ध असा एक पंथ त्याच्या प्रेरणेने निर्माण झाला आणि त्याचाही प्रसार केलेला आहे. तर मध्य आशिया म्हणजे आजचे जे तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, कझाकिस्तान हे जे देश येतात ह्या सगळ्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं श्रेय हे प्रामुख्याने महान सम्राट जो आहे कनिष्क त्याच्याकडे आहे. त्यांनी सोन्याची नाणी पण भारतात पहिल्यांदा आणली, इतिहासात लिहिले, आपल्याला पटत नाही. आपल्याकडे सोनं होतं ना, सोनं होतं पण इतिहासात असं म्हटलं जातं की सोन्याची नाणी जी मिंट केली गेली, पहिली जी मुद्रित केली गेली तर ती कनिष्काची. आणि इतिहासात असं पुरावा दाखवा, आपण आधीच हे करू. पण आता सोन्याची नाणी कोण ठेवणार, वितळून पण टाकली असू शकतात. त्यामुळे जी मिळणारी जुन्यात जुनी नाणी आहेत ती कनिष्काची. तर तिथून आपण म्हणतो तर ह्या अशा कुशाणांना सुद्धा आपण सात्मीकृत केलं. आज तुम्हाला भारतात हे लोक शोधून सापडतील का बघा. कदाचित खूप जणांना माहिती नसेल की एवढे आक्रमक आपल्याकडे आले आणि यानंतर भयानक क्रांती आक्रमक आपल्यावर आलेले आहेत. ह्या आक्रमणाला जगाच्या इतिहासात तोड नाही. ह्यांनाच घाबरून चिनी लोकांनी ती द ग्रेट वॉल ऑफ चायना ही बांधलेली कितीतरी सहस्र किलोमीटर लांबीची ही भिंत आहे. सावरकर त्यांच्या पुस्तकात वर्णन करतात की ती ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणजे ह्या आक्रमकांची मूर्तिमंत भीती. हे किती भयानक असतील. त्या लोकांचं नाव आहे हुण. इतिहासामध्ये ते हुण नावाने ओळखले जातात. प्रत्यक्ष त्यांच्या टोळीचं त्यांच्या भाषेतलं नाव आहे ह्युंग नू. आणि मग ह्यांचं आक्रमण आपल्यावर झालं. ह्यांचं आक्रमण आपल्यावर झाल्यावर आपल्या लोकांनी, आपल्याकडे तेव्हा गुप्त नावाचे सम्राट होते, त्याच्यात युवराज होता, त्याचं नाव होतं स्कंदगुप्त. या स्कंदगुप्तांनी या हुण लोकांना भारताबाहेर पिटाळून लावलं. हा भारतावर आक्रमण होऊ दिलं नाही. हे सॉरी हे भारताबाहेर आक्रमण होऊ दिलं नाही, भारतावर आक्रमण होऊ दिलं नाही. हे खूप मोठं महान कार्य हे हुणांचं आहे. पण बरेच असं होतं बघा की एखाद्याला एखादा दुर्धर रोग झाला आणि त्यातून तो बरा झाला, जसं संसर्गजन्य रोग असतात काय, बरा झाल्यावर त्याचं महत्व असतं, रोग झालाच नाही तर महत्व कळत नाही. तर तसं ते हुण लोकांचं आहे की हे भयानक आक्रमक होते. म्हणजे हे बोलायला हरकत नाही थोडंसं, पण माणसाच्या कवटीतून दारू पिणारी ही जमात होती आणि यांची संख्या 9 लाख होती. आणि आज जी कवटी वापरणार ती उद्या नाही. आणि यांना रोज दारू लागायची. विचार करा चीनची लोकसंख्या किती कमी केली असेल त्या लोकांनी त्यावेळेला. आणि हे असे आक्रमक भारतात घेऊन दिले नाहीत. पण हे भारतातून जे गेले पराभूत पाहून ते युरोपमध्ये गेले.
युरोपमध्ये त्यांनी मुक्कामच टाकला. अच्छा. आजही तुम्ही देशाचं नाव शोधू शकता. हंगेरी नावाचा देश आहे हो, हो, युरोपमध्ये. हो. पहिली 4 अक्षर बघा, HUNG. हा. ह्याच टोळीचं राज्य तिथं होतं. ते तिथंच बसले. 50 वर्षे त्यांनी युरोपमध्ये एवढा धुमाकूळ घातला की बलाढ्य रोमन साम्राज्य कोसळलं हम्म. त्यांच्या आक्रमणापुढं. आणि मग काही आपल्याकडे ते बंगाली बाबा वगैरे असतात, त्यांचं एक टॅगलाईन असते, चाहे भटको इधर उधर काम होगा इधर. हा. तर त्याप्रमाणे हे परत भारतावर चालून आले. अच्छा. आणि ह्या वेळेला मात्र आपण त्यांचा प्रतिकार करू शकलो नाही. हा. ते भारतात आतपर्यंत घुसले. अच्छा. पण एवढ्या भयानक आक्रमकांना आपण पुढं सात्मीकृत केलं. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. यांना जिथं तिथं विनाश आवडायचा. म्हणजे अगदी सांगायला हरकत नाही, तक्षशिला विद्यापीठ जे आपलं अतिशय महत्वाचं विद्यापीठ, तुम्हाला जर आणि माहिती प्राचीन असेल, आहे, हो. प्राचीन, जगातलं सगळ्यात प्राचीन हो. आणि लॉंगेस्ट लिव्ड, म्हणजे हे साधारणतः इसवी सन पूर्व 600 हा. ह्या वर्षी अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे. आणि ते 300 इसवी सन 300 म्हणजे अशी 900 वर्ष यांनी कार्य केलं. हे विद्यापीठ इसवी सन 300च्या आसपास हुन लोकांनी जाळून नष्ट केलं. एखाद्या ठिकाणचं विद्यापीठ नष्ट झालं की काय होतं हे बघा. हो. मग तिथं लादेनसारख्या प्रवृत्ती जन्म घेतात. हा. तर हा प्रकार तिथं दिसेल. आता हे हुन लोक भारतात आले, त्यांना विनाश हेच काम आवडायचं. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. आणि मग आपल्याकडे माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश यातलं महेशाचं काम म्हणजे रुद्राचं काम जे आहे हा. हे विनाशाचं आहे. त्यामुळे यांनी फॅमिली डेइटी जी त्यांची कुलदेवता म्हणून आहे ती रुद्र म्हणून स्वीकारली. हा. त्यांच्या नाण्यांवरती रुद्राची रुद्राची. प्रतिमा आहे. आणि ते आपल्यामध्ये हळूहळू मिक्स झाले. एवढे की आम्हाला आज हुन लोक सापडत नाहीत. आणि आपण त्यांच्याबद्दल जास्ती वाईट बोलत नाही. याचं कारण का, तर आपले पूर्वज पण ते असू शकतात. हा. तर ते इतक्या रीतीने मिक्स झालेले आहेत. विशेषतः राजस्थान, त्याच्यानंतर गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेश, पंजाब ह्या ठिकाणी यांची राज्य आहेत. आणि काश्मीरमध्ये तर प्रचंड विध्वंस या हुन लोकांनी केलेला आहे. पण ह्या हुणांना दुसऱ्यांदा पण गुप्तांनी हरवलं होतं. त्यांच्यातला मिहिरगुल नावाचा राजा होता, त्याला हरवलं. आणि खरं तर त्याला मारून टाकणं आवश्यक होतं. पण आमच्यामध्ये एक गोष्ट येते, सावरकर त्याचं वर्णन करतात, काही अर्धवट लोक आहेत ते अर्धवटच शब्द घेतात. पूर्ण शब्द असा आहे त्याचा, सद्गुण विकृती. ही विकृती नाहीये, पण सद्गुणाचा अतिरेक ही पण विकृती, असं सावरकर तिथं वर्णन करतात. की ह्या मिहिरगुलला, जो हुन आक्रमक होता, ह्याला मारून टाकणं आवश्यक होतं. पण आम्हाला अचानक ते सुभाषित काहीतरी संस्कृतमध्ये अशी आहेत, क्षमा बलम शक्तानाम शक्तानाम भूषणम क्षमा, क्षमा वशीकृते लोके क्षमया किन्न सिद्धते, हे असं काहीतरी सुभाषित आहे. तर क्षमेमुळे काय साध्य होणार नाही, आम्ही शत्रूला क्षमा केली. हुन लोक देशाबाहेर गेले आणि परत एकदा आक्रमण केलं. आणि मग ते भारतामध्ये मिक्स झाले. तर ही सगळी जी आक्रमणं आहेत ही सावरकरांनी अतिशय उत्तम वर्णन केली आहेत. आणि त्यांना कशा रीतीने आम्ही ॲसिमिलेट म्हणजे भारतीय समाजामध्ये एकत्र करून घेतलं, समाविष्ट केलं. आणि मग भारताची संस्कृती कशा रीतीने विकसित झाली. आता तुम्हाला जर माहिती असेल तर आपण अशा असंख्य गोष्टी आज ज्या प्रयोगात घेतलेल्या आहेत की ज्या आक्रमकांमुळे आपल्याकडे पण आलेल्या आहेत. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर ग्रीक लोक जे होते यांना उत्कृष्ट नाणी पाडता येत होती. जेव्हा आमचे लोक म्हणजे जे सोन्याचं कोरीव याचं काम आहे वगैरे ह्याच्यात आमचे लोक एक्सपर्ट होते. पण नाणी छापणं ही कला कशी आहे की जी बल्कमध्ये लागते, तर ती आमच्याकडे तेवढी चांगली नव्हती, जी ग्रीकांकडून आपल्या लोकांनी स्वीकारली. तुम्ही वेदांचा जर अभ्यास केला तर वेदांमध्ये 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे, पण 12 राशींचा उल्लेख नाहीये. जेव्हा ग्रीकांमध्ये नक्षत्र नव्हती माहिती, पण राशी होत्या. मग आम्ही आकाशाचा अभ्यास करताना आम्ही त्यांच्या राशी ही कल्पना स्वीकारली, त्यांच्या सहित स्वीकारली, इतकी की आज आपल्याला राशी वगैरे सगळा प्रकार म्हणजे आपलाच वाटतो, तर तो आपला नाहीये, तो ग्रीकांकडून आलेला आहे. असंख्य गोष्टी ग्रीकांकडून आपण आणि आपल्या ग्रीकांनी, दोन्ही बाजू आहेत. आता बघा, आपण कधीतरी मराठीत चुकीचे शब्द वापरतो, पण वापरतो की ही थेअर करायची गरज काय, तर तो ग्रीक शब्द आहे थिअरी. त्याच्यावरून आपण तो थेअर हा शब्द घेतला. तर अशा काही गोष्टी आहेत. ग्रीकांनी ॲसिमिलेट झाल्यावर, ॲसिमिलेट म्हणजे आपल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर भारतात खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे आपल्या इथं कार्ला, भाजे, बेडसा ह्या काही गुंफांची नावं आहेत. अप्रतिम गुंफा आहेत. ह्या गुंफा बघताना खूप छान वाटतं. परंतु नंतर लक्षात येतं की ह्या गुंफेच्या निर्मितीमधला बराच मोठा हातभार हा ग्रीक लोकांचा आहे. आणि तिथं लिहिलेलं आहे, तर त्या ग्रीक लोकांना यवन असं म्हणायचो. तर तिथं लिहिलेलं आहे अमक्या यवनांनी ही गुहा बांधली वगैरे, असं सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत.
तर असं सावरकरांनी हे वर्णन केलेलं आहे की कशा रीतीने ह्या परकीय आक्रमकांना, जे नोमॅड्स होते, त्यांना आपण कशा रीतीने सात्मीकृत केलेलं आहे आणि मग त्यांच्यावरती विजय मिळवला. भारतीय संस्कृतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, तर परकीय आक्रमकांच्या आक्रमणाखाली ती संस्कृती दबून न जाता आपली संस्कृती त्यांना स्वीकारायला लावली. आता ह्यानंतरचं आक्रमण येतं ते मुस्लिमांचं. आता मुस्लिम हा एक धर्म आहे, खरं तर पंथ आहे. जेव्हा आक्रमक आहेत ते अरब आहेत, ते तुर्क आहेत, ते हबशी. आता तुम्ही ऐकलं असेल बरेचदा, तर जंजिऱ्याचा सिद्धी म्हणतो, तो मूळचा कुठच्या देशातला खूप जणांना माहित नाही. तर तो हबसाण नावाचा देश आहे, ज्याला ब्रिटिश लोकांनी ॲबिसिनिया म्हटलं. आज त्याला इथिओपिया म्हणतात. तुम्ही नकाशामध्ये जर बघितलं तर इजिप्तच्या दक्षिणेला हा देश येतो. तर तिथून हे लोक येऊन आपल्यावर राज्य करत होते. जॉर्जिया नावाचा देश आहे, त्या जॉर्जियातले लोक आपल्यावर येऊन राज्य करत होते. तर असे हे वेगवेगळे, म्हणजे धर्म एक आहे यांचा, पण आक्रमक जे आहेत त्यांचे डेस्टिनेशन. आणि सगळ्यात शेवटी जे हुन लोक मगाशी मी वर्णन केलं ते होते मंगोलियातले. ह्याच मंगोलियातल्या लोकांनी नंतर, म्हणजे जे मोठं साम्राज्य त्यांचं निर्माण झालं होतं चंगीज खानाच्या मार्फत. चंगीज खान काही मुस्लिम नव्हता, पण त्याच्यानंतरचा तैमूर हा मात्र मुस्लिम झाला आणि मग त्यांची आक्रमण झाली. तर हे पण परकीय आक्रमकच आहे, हे बाहेरच्या देशातून येऊन आपल्यावर राज्य करणारे आहेत. तर यांचा प्रतिकार भारताने कसा केला, हा केवळ मराठ्यांनी केलेला नाहीये, संपूर्ण भारतात कशा रीतीने प्रतिकार केला. जसं अरब आक्रमण आहे, तर इतिहासात एक लिहायची पद्धत आहे की ते हरले तर ते लिहित नाही, पण ते जिंकले की त्याची सविस्तर वर्णनं असतात. एक छोटंसं उदाहरण बघा की अल्लाउद्दीन खिलजी याच्या आक्रमणाखालती चित्तोडगड हा जिंकला गेला. त्याची वर्णनं सगळी डिटेल आहेत. पण नंतर परत बघा तुम्ही की जो काही महान सम्राट म्हणतात भारतातला अकबर, त्यांनी चित्तोडगड परत जिंकल्याचा रेफरन्स आहे. म्हणजे याचा अर्थ मधल्या काळात तो हिंदूंनी परत जिंकून घेतला होता, पण त्याची वर्णनं सागर संगीत इतिहासाच्या अभ्यासात येत नाहीत. खरं तर ही पण वर्णनं ती आली पाहिजे. सावरकरांच्या पुस्तकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा रेफरन्स येतो. आणि मग प्रश्नच नाही की मराठ्यांच्या साम्राज्याचं ते अतिशय उत्तम वर्णन त्यांनी याच्यात केलेलं आहे. त्या ज्या लढाया आहेत, मोठाली युद्ध आहेत, त्याचं अप्रतिम वर्णन केलंय. आणि सगळ्यात पीक पॉइंट काय असेल तर ते म्हणजे पानिपतचं युद्ध, जे बरेचदा आपण म्हणतो की एखाद्याचं पानिपत झालं, हरले, तर तसं नाही. सावरकरांचं वैशिष्ट्य असं आहे, ते नुसता इतिहास लिहित नाही. तो माणूस आहे की ज्याने इतिहास घडवला. चुकीचं म्हण वापरतो इथं, पण चोराची पावलं चोराला कळतात. तसं जो माणूस इतिहास घडवतो त्याला इतिहासातल्या गोष्टी चांगल्या कळतात. त्यांनी अशा खूप क्रांतिकारक गोष्टी त्यांच्या त्या 6 सोनेरी पानेमध्ये दिलेल्या आहेत की पानिपतचं युद्ध मराठे जिंकले. आता हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं. आतापर्यंत पानिपत हरले असं म्हटलंय, किंवा जे मुस्लिम शासक होते त्यांच्यापैकी एक मुस्लिम शासक आहे, त्याला मोहम्मद बिन तुघलक असं म्हणतात. आणि आपण मराठीमध्ये म्हण वापरताना बरेचदा वापरतो तुघलकी कारभार किंवा अशा रीतीने काही शब्दप्रयोग केले जातात. तर ह्याला बरेच जण म्हणतात की हा विम्सिकल होता थोडा. सावरकर म्हणतात तो विम्सिकल नाही. पण याच पानिपताची आपण रंजक गोष्ट जाणून घेऊया, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपण सावरकरांच्या दृष्टीतून पानिपतचं उलगडूया. आणि मित्रांनो, एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपण कार्यक्रम आहे वाचू आनंदे. तर आपण आज सावरकरांच्या पुस्तकाविषयी 6 सोनेरी पानं याविषयी चर्चा करतोय महेश कुलकर्णी सरांशी. आणि आपण ब्रेकच्या आधी, विश्रांतीच्या आधी पानिपताविषयी जाणून घेत होतो. तर सर, पानिपताविषयी तुम्ही नक्की सांगा. हा रंजक इतिहास आहे. आणि पानिपतच्या लढाईमध्ये आपण असं म्हणजे ती पानिपतची लढाई धरतो. ऍक्च्युली हे पानिपतचं युद्ध आहे. अब्दाली अनेक वेळा भारतावर चालून आलाय. म्हणजे आपल्याला बरेचदा असं असतं की शाळेच्या इतिहासात ह्या गोष्टी डिटेल देत नाही. शाळेच्या म्हणजे महाविद्यालयीन इतिहासामध्ये सुद्धा, की ज्यावेळेला नादिर शाह नावाचा इराणचा बादशाह आपल्यावर चालून आला होता, त्या नादिर शाह बरोबर अब्दाली, अहमद शाह अब्दाली पण होता. हा नादिर शहाचा शिष्य आहे.
तो चालून आला होता आणि त्यांनी त्यावेळेला मराठ्यांची दहशत खाल्ली होती. कारण महान पेशवा जो आहे आपला बाजीराव पेशवा पहिला, हा. त्यांना जसं कळलं की अब्दाली चालून नादिरशाह चालून आलाय, त्यावेळेला त्यांनी दिल्लीच्या रोखाने कूच केली होती. आणि नादिरशहानी बाजीराव पेशवा चालून येणार म्हटल्यावर आधीच दिल्लीतून माघार घेतली होती. त्यामुळे अब्दाली पण ह्याच बाबतीत होता. नंतर नादिरशहाच्या मृत्यूनंतर अब्दालीने स्वतःचं अफगाणिस्तानातलं राज्य वेगळं काढलं, पण भारत लुटायची, भारतावर राज्य करायची त्यांची महत्वाकांक्षा होती. लक्षात घ्या, हे जे सगळे आक्रमक येतात, जसं बाबर आहे, पहिला तो अफगाणिस्तानचा बादशाह बनला आणि मग भारतावरती आला. यानंतर मुघल साम्राज्य हे पार कन्याकुमारीपर्यंत पोचवायचं, हे बाबरापासून त्यांचं हे स्वप्न होतं, जे औरंगजेबाला काही प्रमाणात पूर्ण करता आलं होतं. परंतु मराठ्यांनी, त्याच्यानंतर काही प्रमाणात राजपूत लोकांनी आणि मग अन्य समस्त भारतीयांनी याचं स्वप्न भंग पावलं होतं. आता अब्दाली पण आला होता तो भारत जिंकायसाठी. मुघल सत्ता ही नामशेष करून तिथं अब्दालीची म्हणजे अफगाण लोकांची सत्ता परत प्रस्थापित करायची. ऍक्च्युली मी एवढा इतिहासाचा विषय नाही आहे हा, पण ती मुघल वर्सेस अफगाण ही दोघांची एकमेकांची शत्रुत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्या. तर त्याप्रमाणे अब्दालीला करायचं होतं. आणि मग मराठ्यांनी त्याच्याबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. या ठिकाणी महत्वाची वर्णनं जी युद्धाची आहेत ती दिली जात नाहीत. ती म्हणजे तुम्ही जर इतिहासात बघितलं तर डिमिट्रियस नावाचा ग्रीक आक्रमक आला होता, त्याचा पाठलाग सिंधू नदीपर्यंत केला होता खारवेल नावाच्या ओरिसाच्या राजाने. ह्यानंतर परत भारताच्या उर्वरित बाजूतून कुणीही सिंधू नदी पार करून पलीकडे गेलं नव्हतं. जे आक्रमक आहेत त्यांना सिंधूपर्यंत पळवायचं, हीच प्रथा होती. जेव्हा मराठ्यांच्या सैन्याने सिंधू नदी ओलांडली आणि पेशावर पर्यंत जाऊन मराठे पोचले होते, आणि हा जबरदस्त पराक्रम होता. म्हणजे अब्दालीला ही भीती वाटायला लागली होती की आपलं राज्य राहतंय का नाही. म्हणजे अब्दाली आक्रमण करायला येण्यामध्ये हे सगळ्यात मोठं कारण आहे की आता दिल्ली जिंकायचं स्वप्न दूरच राहत होतं त्याचं, पण मराठे आपल्या अफगाणिस्तानात घुसतील ही भीती त्याला होती. आणि इराणच्या शहाचं पत्र पण रघुनाथराव पेशवे यांना आलं होतं. ते असं होतं की निम्मा निम्मा अफगाणिस्तान आपण वाटून घेऊ. म्हणजे मराठे आता इंटरनॅशनल लेवलवर पोहोचलेले होते. हिंदू पद पातशाही नावाच्या पुस्तकात ह्याचं सविस्तर वर्णन तुम्हाला मिळेल. आणि मग अब्दाली जेव्हा आला त्यावेळेला अनेक लढाया झाल्या ज्या मराठ्यांनी जिंकलेल्या आहेत, परंतु शेवटची लढाई मात्र मराठे हरले. पण ही कशी हरले, जसं क्रिकेटमध्ये वन डे मॅचेस असतात की ज्याच्यामध्ये एखाद्या रनमुळे हरली जाते, तर तसं आहे. म्हणून एखाद्या रननी हरल्यावर समुद्राचा पक्ष कमी होतो अशातली गोष्ट नाही. तर त्याप्रमाणे अब्दालीला जेव्हा इथे त्याला प्रचंड सहकार्य उपलब्ध होतं, जसं आपल्या भारतातलाच अवधचा सम्राट होता शुजा, त्याची मदत होती, रोहिले पठाण नवाब त्यांची मदत होती, मराठ्यांना मात्र कोणी मदत केली नाही. आणि ह्या प्रसंगी सुद्धा मराठे ज्या रीतीने जिंकत होते आणि शेवटच्या क्षणी ते हरले. पण ह्यानंतर दहशत खाल्ली. आता सावरकर इथं महत्वाचा पॉइंट देतात की पहिलं युद्ध ज्याला म्हटलं जातं पानिपतचं, त्याच्यानंतर बाबर दिल्लीचा बादशाह बनला आणि मुघल सल्तनत एस्टॅब्लिश झाली. दुसरं युद्ध मानलं जातं ते बाबराचाच नातू अकबर हा सत्ताधीश बनला आणि त्यांचं राज्य जे झालं ते कायमचं. तिसरं जे युद्ध मानलं जातं याच्यानंतर जर अब्दाली जिंकला असता तर दिल्लीचा शासक अब्दाली पाहिजे होता. ह्या उलट दिल्लीचं राज्य अल्पावधीतच एक आपला महान माणूस आहे, महान मराठा, ग्रेट मराठा म्हणून त्याचं वर्णन केलं जातं, ते म्हणजे महादजी शिंदे यांनी दिल्लीचं राज्य हातात घेतलं. मुघल बादशाला तिथं गादीवर बसवण्यात आलं आणि मुघल बादशाची वजिरी ही महादजी शिंद्यांच्या हातात मिळाली होती. आणि ह्यानंतर लक्षात येतं की अब्दाली भारतात परत आलेला नाहीये. जर तो जिंकला असता तर कन्याकुमारीपर्यंत आपलं साम्राज्य वाढवायसाठी त्यांनी प्रयत्न करताना दिसले असते. आणि मग सावरकर ह्या सगळ्या पॉइंटचा आधार घेत देतात की अब्दाली हरला, मराठे जिंकले. आणि यानंतर शेवटचं जे पान आहे तर ते देतात ते म्हणजे ब्रिटिशांचं आक्रमण. ते त्यांचं वर्णन आंग्ल दैत्य असं करतात. यांनी सिंधूतून घाली घाला म्हणजे समुद्रातून त्यांनी हे आक्रमण झालेलं आहे. आणि ह्या आक्रमणानंतर भारतीयांनी कसा त्यांचा पराभव केला, आपल्यापैकी खूप जणांना अजून वाटतं की त्यावेळेला ब्रिटिश सोडून गेले म्हणून बरं झालं, नाहीतर आपण आजही पारतंत्र्यात खितपत पडलो असतो. काही जणांना वाटतं की अहिंसात्मक लढ्यामुळेच स्वराज्य मिळालं,
तर तसं नाहीये. नाही. त्याच्यामागं खूप मोठ्या योजना आहेत, ज्याच्यामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचा प्रचंड मोठा वाटा आहे. हो. आणि मूळ जी योजना स्वातंत्र्यवीरांची होती, आता हा इतिहास बघा, पहिल्या 5 पानांमध्ये सावरकर इतिहास लिहित आहेत, हो. 6व्या पानामध्ये ते घडवणार आहेत. घडवणार आहे. आणि याच्यातली जी मूळ योजना होती हा. ही पहिल्या महायुद्धाच्या आधी प्रयोगात आणायची होती. अच्छा. जी योजना अशी होती की भारताबाहेरून सैन्याने हल्ला करायचा हा. आणि आतून क्रांती करायची आणि ब्रिटिशांना उद्ध्वस्त करायचं. वा. आणि हे महायुद्ध सुरू झाल्यावर हा. सावरकर स्वतः इंग्लंडमध्ये आहेत 1905 सालापासून, हा. आणि महायुद्ध होणार हे वारे त्यावेळेपासून चालू आहेत. आणि ते इथल्या क्रांतिकारकांना पण संदेश पाठवत आहेत की क्रांतिकार्य करू नका, शांत बसा. अच्छा. युद्ध भडकलं. सावरकरांनी आंतरराष्ट्रीय क्रांतिकारकांची संघटना तयार केली होती, हा. ज्याच्यात इजिप्त, हा. चीन, त्याच्यानंतर भारत, आयर्लंड, म्हणजे अगदी शत्रूच्या जवळ इंग्लंडच्या बाजूचंच बेट आहे, हा. ह्या अशा विविध रशियन क्रांतिकारकांचा त्यांना सपोर्ट होता. वा. आणि अशा सगळ्या क्रांतिकारकांना हाताशी धरून जर्मन सम्राटाशी संपर्क साधून ही मोठी आंतरराष्ट्रीय क्रांतिकारकांची संघटना होती. आमच्यापैकी बालबुद्धीच्या लोकांना अजून हे काही राजकारण कळतच नाही की भारताबाहेरून कसे प्रयत्न केले गेले होते. हा. आणि मग त्यावेळेला हा प्रयत्न कुठेतरी फसला. हम्म. तरी पण एक खूप मोठी क्रांती आहे, ती म्हणजे लाला हरदयाळ हे जे अभिनव भारतचे सहकारी होते यांनी घडवली, त्याला गदर चळवळ म्हणतात. हम्म. पण ह्या चळवळीबद्दल आपल्याला इतिहासातनं जास्ती माहिती देत नाहीत. फी तुम्ही मिळवा की 5 सहस्त्र लोकांना शिक्षा ठोठावल्यात ब्रिटिशांनी. यातली कमीत कमी शिक्षा 2 वर्ष सश्रम कारावास आहे, आणि जास्तीत जास्त शिक्षा ही फाशीची. ही फाशीची शिक्षा दोघांना झाली आहे. हे सगळं गदर क्रांती वगैरे पंजाबमध्ये झालेली आहे. आणि त्याप्रमाणे पहिलं नाव अपेक्षितच आहे की करतार सिंग सराबा, आणि दुसरं नाव जर बघितलं तर विष्णू गणेश पिंगळे. हे पुण्याचे ग्रस्त आहेत, वय वर्ष 23 फक्त. म्हणजे फाशी दिली, म्हणजे इथे काहीतरी कनेक्शन अभिनव भारत बरोबर असलं पाहिजे. गुप्त ते गुप्त जाणार. यानंतरही परत तुम्ही चेक करा की भगतसिंग पंजाबचे आहेत, सुखदेव हरियाणामधले आहेत, पण ह्यांच्या बरोबर राजगुरू महाराष्ट्रातले, परत पुण्याचेच आहेत. गुप्त ते गुप्त जाणावे, म्हणजे याच्यात काहीतरी सहभाग आहे. आणि मग शेवटची जी योजना आहे ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची झालेली भेट. आणि ह्यानंतर ही योजना कार्यान्वित झाली. रासबिहारी बोस हे अतिशय सक्सेसफुल क्रांतिकारक आहेत, जे जपानमध्ये होते, आणि त्यांच्या सहकार्याने ही योजना झाली. पण ही सगळी खूप मस्त वाचायला गोष्टी आहेत. या सगळ्या चाफेकर बंधूंमुळे पण खरं सावरकरांनी प्रेरणा घेतली. ज्या दिवशी चाफेकरांना फाशी झाली तर त्यावेळेला सावरकरांनी सांगितलं होतं तो डाव मला वाटतं सावरकरांनी झाकला असेल. नाही, तेव्हा सावरकर लहान होते. पण टिळकांचा त्याच्यात काहीतरी सहभाग असला पाहिजे. पण परत एकदा ते गुप्त जाणावे. पण सावरकरांनी त्यावेळेला प्रतिज्ञा घेतली की चाफेकर बंधूची जे हौतात्म्य आहे ते मी व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांचं जे क्रांतिकार्य आहे ते मी पुढे चालवेन. आणि ही त्यांच्या घरातल्या देवतेसमोर, कुलदेवतेसमोर त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती. नंतरच्या काळात ते नास्तिक होते, देव वगैरे ते मानत नव्हते, बऱ्याच गोष्टी आहेत. पण आपण 6 सोनेरी पानेमध्ये जर बघितलं तर हे जे शेवटचं पान आहे हे महत्वाचं आहे. पण इथं पण ते म्हणतात की स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु 2/3 भारत स्वतंत्र झालेला आहे, 1/3 भारत स्वतंत्र व्हायचा बाकी आहे. आणि हे काम हे आपल्या पिढीला करायचं. खरंच खूप सुंदर. आणि म्हणजे मला म्हणजे तेव्हा एवढी पण ग्रंथसंपदा नव्हती म्हणजे त्या काळामध्ये, तरी सुद्धा सावरकरांनी एवढे सगळे खंड वाचून आणि स्वतः त्याचं अवलोकन करून आणि स्वतः ग्रंथ निर्मिती केली. आणि एवढा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांसमोर आपण म्हणू आयता उलगडून दाखवला, आयता आपल्याला सादर केलेला आहे. तो फक्त वाचायची गरज आहे. आणि आपल्याला सुद्धा स्वातंत्र्याची चळवळ कशी उभी केली, तर ह्या सगळ्या आपण पारतंत्र्यातनं आलेलो आहोत आणि आता आपण स्वातंत्र्याकडे वळायचं आहे. आणि अशा रीतीने आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो याची एक शिकवण सावरकरांनी आपल्या ग्रंथसंपदेमधून दिली. आणि असं हे उत्तम 6 सोनेरी पानं हे सावरकरांचं पुस्तक आपण सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करूया की आता जास्तीत जास्ती हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं. आणि आज सर महेश सर तुम्ही आमच्या वाचू आनंदे या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमचं आवडतं 6 सोनेरी पानं या सावरकरांचं पुस्तकाविषयी खूप भरभरून सांगितलं. आम्हाला तर खरं
ही नावं पण माहिती नव्हती. म्हणजे पहिलं सगळं तुम्ही जे प्रत्येक खंड किंवा प्रत्येक 6 सोनेरी पानं उलगडत गेलात त्यातनं आम्हाला थोडंसं का होईना इतिहासाचं आणि आमच्यावर जे परकीय आक्रमण झालं त्याविषयी थोडंसं आम्हाला कळलं. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या आपल्या वाचू आनंदे या सदरामध्ये आपण महेश कुलकर्णी सरांना आमंत्रित केलं होतं. पुन्हा एका नवीन गेस्टसह मान्यवरांसह भेटूया पुढील वाचू आनंदेच्या सदरात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आचार्य 90 FM